गुड इव्हनिंग, नमस्कार मित्रांनो. 3 दिवस झाले आपण मार्केटमध्ये बघतोय. छान आपल्याला खालच्या लेव्हलपासून बाईंग बघायला मिळाली. पण खरा ट्विस्ट आता आहे. जागतिक लेव्हलवरती घडामोडी घडतायत. तुम्हालाही माहिती आहे यूएस, इराण, व्हेनेझुएला, युक्रेन, रशिया असेल. बरोबर. सोने चांदीची पण तुम्ही मूव्हमेंट बघताय. आज सोनं जवळ-जवळ 1,90,000च्या आसपास गेलं. चांदी गेली 4,30,000पर्यंत. सगळं आपण बघणार आहोत. आजचं मार्केट कसं होतं, टॉप 5 गेनर्स, लुझर्स, एफ-आय-आयचा डेटा, ग्लोबल इंडायसेस आपल्याला काय संकेत देत आहेत, ट्रम्प साहेबांची काही न्यूज आहेत, त्याच्यावर पण आपण फोकस करूया. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघा, आज आपण बघितलं मार्केटमध्ये आपल्याला सुरुवातीच्या काही वेळामध्ये आपल्याला मार्केट खाली येताना दिसलं. मार्केटने 25,160चा लो बनवला. मी काल टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलं होतं, की 210च्या खाली जर गेलं, तर शक्यता आहे की 25,050 पर्यंत, 60 पर्यंत निफ्टी जी आहे ती येऊ शकते. पण मार्केटने 25,160 वरतीच चांगला सपोर्ट घेतला, होल्ड केली ती लेवल आणि तिथं आपल्याला छान पुलबॅक बघायला मिळाला. निफ्टीने जवळ-जवळ 458चा हाय बनवला आणि क्लोज होताना 76 पॉईंटवरती 418 वरती बंद झाली. मी म्हटलं होतं बाय ऑन डिप्स करू शकता तुम्ही, बँक निफ्टीचं पण बोललो होतो. हे सगळं आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती मी अपडेट केलं होतं. ओके. तर चला बघूया आपण, की ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो काय म्हणतोय. बघा आजचा ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो ठीक होता. ॲडव्हान्सेस फक्त 1,379 आहे. म्हणजे 1,379 कंपन्या वाढत होत्या आणि 1,821 कंपन्या खाली पडत होत्या. ओके. आता जर आपण बघितलं, की आजच्या अशा मार्केटमध्ये टॉप 5 गेनर्स कोणते आहेत? तर बघा, टाटा स्टील, एल-टी, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल आणि एन-टी-पी-सी हे आज टॉप 5 गेनर्स होते. लुजर्स बघायला गेलो आपण, तर एशियन पेंट, इंडिगो, एस-बी-आय लाईफ, मारुती, टाटा कन्झ्युमर. आता एशियन पेंट का पडला याचं साधारण कारण असं असतं, की क्रूड ऑइलचा जेव्हा भाव वाढतो ना, तर तेव्हा पेंट कंपन्यांचे भाव खाली येतात. इंडिगो ओके, सेम आहे. ठीक आहे. एस-बी-आय लाईफ, मारुतीची मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जी न्यूज आहे, ती टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केली होती कालच. त्याच्यानंतर मारुती आणि बजाज ऑटोवर याचा परिणाम बघायला मिळाला. मारुती काल पण पडला, आज पण पडला. त्याचं कारण असं होतं, की चायना आणि भारताहून जे काही गाड्या साऊथ आफ्रिकेमध्ये जातील, ओके. तर त्याच्यावरती कर वाढवण्याचा विचार किंवा त्यांनी प्रस्ताव मंजूर केल्यासारखंच आहे, की त्या गाड्यांवरती आपण जो आहे, तो कर वाढवूया किंवा कर वाढवणार आहोत. त्यामुळे आपल्याला मारुती आणि बजाज ऑटोवरती त्याचा परिणाम बघायला मिळाला. ओके. तर हे होते टॉप 5 लुजर्स. टाटा कन्झ्युमर पण एक आहे. ठीक आहे. आता बघूया, की आपण ब्रॉडर मार्केट आज आपल्याला काय सांगतंय. बघा ब्रॉडर मार्केट जर बघितलं आपण, तर इन ग्रीन आहे. जर समजा आपण बघितलं, तर निफ्टी स्मॉल कॅप 250, निफ्टी स्मॉल कॅप 50 आणि निफ्टी मायक्रो कॅप 250 हे इन रेड होते. बाकी सगळं ब्रॉडर मार्केट जे आहे ते वरती होतं. ओके. सेक्टोरल इंडायसेसमध्ये बघा फक्त मेटल सेक्टर खूप जास्त चमकलंय. प्रायव्हेट बँक सेक्टर ओके. त्यानंतर मिक्स आहे. ऑटो, मीडिया, हेल्थ केअर, कन्झ्युमर ड्युरेबल्स, फार्मा, पी-एस-यू बँक, एफ-एम-सी-जी, आय-टी, केमिकल ठीक आहे. ते सगळे आय-टी, टेलिकॉम सेक्टर सगळे खाली होते. ओके. ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो आपण बघितलेलाच आहे. आता बघूया आपण, की एफ-आय-आयज आणि डी-आय-आयजने काय केलंय. बघा काल मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलं होतं, की 480 करोड रुपयांची त्यांनी बाईंग केली होती कॅश मार्केटमध्ये. त्याच्या अगेन्स्टमध्ये 3360 करोड रुपयांची बाईंग डी-आय-एसने केली होती. आज 29 तारखेला त्यांनी 394 करोड रुपयांची सेलिंग केली आहे कॅश मार्केटमध्ये आणि 2639 करोड रुपयांच्या आसपास डी-आय-एसने आज कॅश मार्केटमध्ये बाईंग केलेली आहे. ओके. एफ-एन-ओमध्ये बघा इंडेक्स फ्युचर त्यांनी 1,763 कोटींचे एफ-आयने विकलेले आणि 4,011 करोडचे इंडेक्स ऑप्शन विकलेले. ओके. त्यानंतर स्टॉक फ्युचरमध्ये बघा 5,710 करोड रुपयांचे त्यांनी स्टॉक फ्युचर विकलेत आणि स्टॉक ऑप्शन त्यांनी 534 करोड रुपयांचे विकलेत एफ-आयने. हा होता एफ-आय-एस डी-आयचा डेटा. ओके. आता बघूया आपण, की जो बाहेरचा डेटा होता तो कसा आलाय. बघा आज 29 तारीख होती बरोबर आहे. यूएसच्या आज फेडरल फंड रेट होते बरोबर. ते बघा कसे आले.
सेम आहे, काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट क्लेम होता, तो $1,000 $3,000 वाढून आलाय. सॉरी, $1,000 कमी आलाय. $2,10,000 मागच्या वीकमध्ये होता आणि या वीकमध्ये $2,09,000 आहे. म्हणजे $1,000 कमी झालाय. त्यांची अपेक्षा होती की $2,06,000 यावं, पण तसं नाही झालं. ओके. त्यानंतर जॅपनीज येन मध्ये पण न्यूज आहे. त्याचा परिणाम काय झाला आपण ते सुद्धा बघू. मी टेलिग्राम चॅनलवरती आताच न्यूज अपडेट केली आहे. ओके. तर आता ट्रम्प साहेबांकडनं काय न्यूज आपण ते बघून घेऊया एकदा. बघा, ट्रम्प साहेबांनी काल संध्याकाळी 5:45 वाजता त्यांच्या सोशलवरती, ट्रूथ सोशलवरती एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांचे विचार शेअर केले. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की एक प्रचंड नौदल ताफा इराणकडे जात आहे. तो मोठ्या शक्तीने, उत्साहाने आणि उद्देशाने वेगाने पुढे सरकत आहे. व्हेनेझुएलाकडे पाठवलेला अब्राहम लिंकन विमानवाहू जहाजापेक्षा हा अधिक मोठा ताफा आहे. व्हेनेझुएलाप्रमाणेच हा तयार आहे, इच्छुक आहे आणि गरज पडल्यास वेगाने व हिंसक पद्धतीने आपले मिशन पूर्ण करू शकतो. हे इराणबद्दल बोलतायत ट्रम्प. आशा आहे की इराण लवकरच चर्चेसाठी टेबलवर येईल आणि न्याय व समतोल करार करेल. कोणतीही अण्वस्त्रे नाहीत, असा करार जो सर्वांसाठी चांगला आहे. वेळ संपत चालली आहे. हा खरोखरच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मी याआधी इराणला सांगितले होते, करार करा. त्यांनी ते केले नाही आणि त्यानंतर ऑपरेशन मिडनाईट हॅमर झाले, ज्यात इराणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुढचा हल्ला याकडूनही भयानक असेल, असे पुन्हा घडू नये. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. डोनाल्ड जे ट्रम्प, प्रेसिडेंट. हा मेसेज त्यांनी काल शेअर केला आणि इराणला त्यांनी सरळ-सरळ सांगितलंय आणि जगाला सुद्धा एक संदेश दिलाय, की मोठा नौदल ताफा त्यांनी इराणकडे पाठवलाय आणि गरज पडली तर अति जास्त हिंसक पद्धतीने ते इराणवरती हल्ला सुद्धा करू शकतात. ही एक न्यूज ट्रम्प त्याच्याकडनं कालपासून आलेली आहे. ओके. आता आपल्या मार्केटमध्ये जी रॅली आली आहे 2-3 दिवस, ती प्री बजेट रॅली म्हणा तुम्ही. ओके. किंवा आता मागे एक्सपायरी झाली होती, मंथली एक्सपायरी. त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग आली आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याला खरेदी आपल्या मार्केटमध्ये दिसली. पण मी तुम्हाला काय बोललो होतो, निफ्टीबद्दल काय सांगितलंय? जोपर्यंत निफ्टी 25,600 च्या वरती क्लोजिंग बेसिसवर होल्ड करत नाही, तोपर्यंत निफ्टी वर जाण्याचे संकेत नाहीत. मार्केटचं टेक्स्चर वीक आहे. आणि बँक निफ्टीबद्दल हे बोललो होतो, की जोपर्यंत बँक निफ्टी 59,500 च्या वरती क्लोजिंग बेसिसवर होल्ड करत नाही, तोपर्यंत बँक निफ्टी 60,000 पर्यंत जाणार नाही. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी आज अपडेट केलं होतं सकाळी, की तुम्ही बाय ऑन डिप्समध्ये बाय ऑन डिप्स जर केलं निफ्टी आणि बँक निफ्टीवरती, तर बँक निफ्टी जेव्हा 60,000 पर्यंत जाईल, 59,800 ते 60,000, तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करा. आणि ती लेवल बँक निफ्टीने गाठली. ओके. पण निफ्टी आणखीनही पॉज घेते. ओके. निफ्टीने जास्त नाही, पण आज निफ्टीने 400 458 चा हाय बनवला बघा आणि खाली येऊन 418 ला बंद झाली. 76 पॉइंट कालच्या क्लोजिंगपासून वर बंद झाली. आता तुम्हाला मी बोललो की जॅपनीज येन बद्दल न्यूज आहे. ओके. तर आता बघा तुम्ही भारतीय गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये बघा तुम्ही. आज गोल्डने ₹1,80,779 चा हाय मारला. पण मॅसिव्ह प्रॉफिट बुकिंग दिसायला भेटली वरतून आणि गोल्डने लो बनवला ₹1,57,800 चा. सध्या जवळ-जवळ 1.5% फॉल झालेला आहे गोल्डमध्ये. ओके. आणि सिल्व्हर बघा तुम्ही. सिल्व्हर जवळ-जवळ 2.5% पडली आहे. सिल्व्हरचा आजचा हाय होता 4,20,000 आणि लो बनवला तिने 3,55,000. म्हणजे जवळ-जवळ ₹65,000 चा फॉल आलाय हायपासनं. सकाळीच बनवला आहे आणि आता किती वाजले 9, 12 तासात. ओके. तर जॅपनीज येनला घेऊन जी न्यूज होती त्याचा परिणाम इथं आपल्याला दिसायला मिळतोय. टेलिग्राम चॅनलवरती न्यूज अपडेट केलेली आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉइन केले नसेल तर नक्की करा. चला आता आपण बघून घेऊया की स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतो. उद्या मार्केटमध्ये मोठा गेम व्हायचे चान्सेस आहे. ओके. तर ज्यांनी लाँग केलंय किंवा ज्यांनी कॉल कॅरी केले असतील, की आपल्याला मार्केटमध्ये उद्या पुन्हा गॅप अप बघायला मिळेल किंवा उद्या रॅली बघायला मिळेल आणि आपण प्रॉफिट बुक करू, तर कदाचित ते ट्रॅप होतील. 90% चान्सेस आहे की ते ट्रॅप होतील. ओके.
आता बघा इथं 3 दिवसापासून रॅली दिसते, आज एक हॅमर बनली आहे. फॉलिंग 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज स्मॉल कॅप इंडेक्सचा 17,061 वर प्लेस आहे. ओके. आता उद्या सगळं पिक्चर बदलणार आहे मित्रांनो. जसा ग्लोबल डेटा आहे, तसा त्या हिशोबाने सांगतोय, त्या डेटाला बघून सांगतोय, की उद्या सगळा पिक्चर बदलणार आहे. 99% चान्सेस आहेत, की ऑप्शन बायर म्हणजे कॉल बायर्स ट्रॅप होणार आहेत. उद्या बायर्स ट्रॅप होणार आहेत. ओके. स्मॉल कॅप इंडेक्सचा ट्रेंड अजूनही डाऊन आहे. सगळ्या मेजर मूव्हिंग एव्हरेजेसच्या खाली ट्रेड करतोय. मिड कॅप इंडेक्स काय म्हणतोय? मिड कॅप इंडेक्सने 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजची जी लेवल आहे किंवा मूव्हिंग एव्हरेज आहे, त्याला खूप छानरित्या वरती क्रॉस करून क्लोजिंग केलेली आहे. पण आणखीन एक 20, 50 आणि 100 डेमाच्या खाली ट्रेड करतोय. याचा सुद्धा ट्रेंड पॉझिटिव्ह होत होता. पण आता जो काही सध्या जो काही डेटा आलेला आहे, जी काही न्यूज आलेल्या आहेत, त्याच्यामुळे सगळे ट्रॅप होणार आहे. ओके. आता बघूया निफ्टीमध्ये उद्या आपण काय करू शकतो. बघा जसं मी बोलतोय आता, आज जो ऑप्शन डेटा आपल्याकडे अवेलेबल होता किंवा जे ऑप्शन रायटर्स जसे प्लेस होते, ज्या स्ट्राईकला प्लेस प्लेस होते, त्या हिशोबाने आपण लेवल्स बनवलेले आहे. ओके. तर उद्या जर मी जसा डेटा आज आता जसा ज्या न्यूज आता सध्या आहेत, जर त्याप्रमाणे जर मार्केट उद्या झालं, तर आपल्या सपोर्ट लेव्हल्स काम करणार नाही. ओके. तर उद्यासाठी मार्क करून घ्या तुम्ही. उद्या फ्रायडे या ट्रेडिंग वीक म्हणजे या वीकचा शेवटचं ट्रेडिंग सेशन आहे. उद्या गॅप आहे. उद्या सुट्टी सॉरी शनिवारी सुट्टी आहे आणि रविवारी युनियन बजेट त्या दिवशी मार्केट चालू आहे. तर बघा पहिला सपोर्ट निफ्टीला 25,370 तो जर खाली ब्रेक केला, तर 25,300 पर्यंत तुम्हाला निफ्टी येताना दिसेल. आणि जसं मार्केट उद्या ओपन होईल, तर ते बघूया आपण. मी पुढे सांगतो तुम्हाला. पहिला रेझिस्टन्स निफ्टीला 25,480 हा पहिला रेझिस्टन्स आहे. तो जर क्रॉस करून होल्ड केलं, तर तुम्हाला 575 पर्यंत किंवा 580 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी सॉरी निफ्टी जाताना दिसू शकते. तिथे 20 आणि 100 डेमा फॉलिंग 20 आणि 100 डेमा आहे. ओके. तर 25,580 पर्यंत तुम्हाला जर 480 क्रॉस केलं तर निफ्टी जाताना दिसेल. ओके. त्यानंतर बँक निफ्टीचा लेव्हल बघा. ओके. आता बँक निफ्टी बघा. 59,957 ला आजची क्लोजिंग आहे. 60,060 चा हाय मारलाय. ओके. तर पहिला सपोर्ट बँक निफ्टीला 59,730 हा पहिला सपोर्ट आहे. तो खाली तोडला तर 59,500 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी येताना दिसेल. कदाचित तुम्हाला 59,400 पर्यंत सुद्धा येताना दिसू शकते. कारण 59,435 ला 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज प्लेस आहे बँक निफ्टीचा. पहिला रेझिस्टन्स 60,150 तो क्रॉस करून होल्ड केलं तर 60,310 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी वरती येताना दिसू शकते. सेन्सेक्स आउट ऑफ सिलेबस हॅमर कॅन्डल बनली आहे. ओके. 200 डेमाच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. 20, 50 आणि 100 आणखीनही वरती प्लेस आहे. त्याच्या खाली ट्रेड करते. पहिला सपोर्ट सेन्सेक्सला 82,325. ओके. इथे काय प्लेस आहे? इथे आहे 200 डेमा. तो जर खाली तोडला तर 82,100 तुम्हाला सेन्सेक्स येताना दिसू शकतो. पहिला रेझिस्टन्स 82,780 तो क्रॉस करून होल्ड केलं तर 83,014 पर्यंत 83,010-20 पर्यंत तुम्हाला जो सेन्सेक्स आहे तो येताना वरती दिसेल. तर मित्रांनो या होत्या निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेव्हल्स. मार्केटमध्ये काय घडलं, ट्रम्पकडनं काय न्यूज आहे, युनियन बजेट आहे, आपल्याला कव्हरिंग रॅली दिसली, डी बजेट रॅली आपल्याला दिसली. ओके. तर या डेटानुसार तरी मार्केटने वरती जायला हवं, पण निफ्टीचं टेक्स्चर खराब आहे. बँक निफ्टीने आपल्याला दाखवलं, की बाबा मी वरती जायला तयार आहे. पण सध्या जागतिक लेव्हलवरती अशा काही गोष्टी घडल्या आहेत. ओके. त्या मी ट्रम्पची न्यूज पण सांगितली. जॅपनीज येनची तिथल्या करन्सीची एक न्यूज आहे. ती आहे. त्याच्यामुळे गोल्ड, सिल्व्हरच्या प्राइसेसवरती तुम्ही बघितलंय इम्पॅक्ट झालाय. ओके. मॅसिव्ह प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. ओके. त्यानंतर ग्लोबल मार्केटला काय म्हणतायत? ग्लोबल मार्केट इथे सगळा सीन आहे. हे लक्षपूर्वक बघा. ग्लोबल इंडायसेस बघा. सध्या डाव जोन्स फ्युचर जवळ-जवळ 200 पॉइंट मायनस आहे. S&P 500 83 पॉइंट मायनस आहे. NASDAQ 500 पॉइंट मायनस आहे. युरोपियन मार्केट DAX 450 पॉइंट मायनस आहे. ओके. 430 पॉइंट. FTSE आणि CAC हे फ्लॅट आहे. आपलं मार्केट, इंडियन मार्केट उद्या कसं ओपन होईल? तर ग्लोबल मार्केटचे संकेत जे मिळतात त्यावरून असं वाटतंय, की उद्या आपलं निफ्टी जे आहे, ते जवळ-जवळ 100 ते 150 पॉइंट गॅप डाउन ओपन होऊ शकतं. हा डेटा आता 200 पॉइंट मायनस दाखवत होता. थोडी रिकव्हरी आली आहे. ओके. पण सध्याचा डेटा असं सांगतोय, की उद्या आपली निफ्टी 100 ते 150 पॉइंट मायनस ओपन होऊ शकते.
गॅप डाउन ओपन होऊ शकते. ओके. ग्लोबल आपले एशियन पेअर्स मिक्स आहेत. ओके. ताइवान खूप जास्त पडलाय. 267 पॉइंट खाली आहे. ओके. तर हा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. लेव्हल टू लेव्हल ट्रेड करा. जर उद्या खरंच मोठं गॅप डाउन झालं, तर आपले सपोर्ट लेव्हल कदाचित काम करणार नाही. गॅप डाउन ओपन झालं मोठं, तर लगेच ट्रेड घ्यायची चूक करू नका. मार्केट सेटल होऊ द्या आणि मग ट्रेंड बघून ट्रेड घ्या. ओके. हा होता आजचा व्हिडिओ. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि एक मराठी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.